लोणावळ्यातून एक धक्कादायक बातमी आहे। उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण 95% भरले। लोणावळा परिसरात तसंच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात सातत्याने वाढ होतीये। त्यामुळे धरणाचे 4 दरवाजे अर्ध्या फुटाने उचलण्यात आलेत। त्यातून 1362 क्युसेक पाण्याचा विसर्ग पवना नदीमध्ये सुरू करण्यात आलाय। या व्यतिरिक्त मागील 3 दिवसांपासून धरणाच्या हायड्रो गेटमधून 24 तास 1400 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे पवना धरणातून पवना नदीमध्ये एकूण 2762 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। तर सुरक्षिततेचा उपाय म्हणून पवना नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये पवना नदी दुथडी भरून वाहतीये आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणी साठा जो आहे तो जवळपास 95% पोहोचलेला आहे। त्यामुळे धरणाचे दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत। 1362 क्युसेक्सने धरणातून पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे पवना नदी जी आहे ते सध्या दुथडी भरून वाहत आहे। अतिशय विलोभनीय असं या नदीचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। मी सध्या रावेत बंधाऱ्याच्या ठिकाणी आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी पवना नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत आहे। अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे आणि पिंपरी चिंचवडकर जे आहेत हे दृश्य पाहून नक्कीच सुखावलेले आहेत। पाणी कपातीचं संकट जे आहे ते तर दूर झालेलंच आहे, पण त्याचबरोबर निसर्गाच्या कृपेने अतिशय सुंदर असं हे चित्र पिंपरी चिंचवडकरांना पाहायला मिळत आहे आणि त्याचा आस्वाद पिंपरी चिंचवडकर जे आहेत ते घेत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।